आचार्य 90 FM. हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण गेले काही दिवस खूप छान एक मुलाखतींची सिरीज सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतंय आपण विशेष करून महिलांच्या मुलाखती यामध्ये घेतोय. आज स्त्रिया, महिला कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे, अगदी ते कोणतंही क्षेत्र असो. आणि असं म्हणतात की महिला म्हटलं की मायेचा सागर, आणि ही म्हण किंवा हे वाक्य अगदी ज्या महिलेला हुबेहूब लागू होतं. आज अशीच महिला आज आपल्यासोबत जोडले गेलेल्या आहेत. तर आजच्या आपल्या या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत आहेत येस आय कॅन फाउंडेशनच्या फाउंडर, संस्थापिका अर्थात नेहा खरे मॅडम. नेहा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. नेहा मॅम बद्दल सांगायचं झालं तर त्या स्वतः एक सायकोलॉजिस्ट आहेत, सोशल वर्कर आहेत, आणि कुठेतरी मी नेहमी, मला असं वाटतंय माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे म्हणत असते की आपण या समाजाचा काहीतरी देणं लागतो. या भावनेतून आपण काय करू शकतो या समाजासाठी, किंवा आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जिथे आपण उपयोगी पडू शकतो, जिथे आपली गरज आहे. कारण वी आर सो लकी की आपल्याकडे हात, पाय, सगळे अवयव खूप व्यवस्थित आहेत आणि आपण बरंच काही करू शकतो. तर नेहा मॅमनी हाच विचार कुठेतरी लक्षात घेऊन वर्षानुवर्ष जे इतरांसाठी काम करत होत्या त्याला कुठेतरी एक चांगलं स्वरूप मिळावं म्हणून येस आय कॅन फाउंडेशनची त्यांनी संस्था जी आहे ती सुरू केली. आणि त्याच्या माध्यमातून व्हॉलंटरी बेसवरती जे काही अनेक लोक त्यांच्याकडे काम करू लागलेत, नेहा मॅम सारखेच अनेक लोक त्यांच्यासोबत जोडली गेली. आणि आज समाजात तळागाळामध्ये ज्या ज्या लोकांपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही तिथपर्यंत येस आय कॅन फाउंडेशन पोहोचत आहे. समाजासाठी बरंच काम जे आहे, एक समाज सेवेचं काम जे आहे त्यात सध्या करत आहेत. आणि अनेक कम्युनिटी बेस्ड प्रोग्राम सुद्धा त्यांचे सुरू आहेत. तर येस आय कॅन फाउंडेशन म्हणजे नावामध्येच इतकी ऊर्जा सामावलेली आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेऊयात, नेहा मॅम यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आजच्या गप्पांना सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत नेहा मॅम. खूप छान वाटतंय, खूप गोड दिसताय एकतर तुम्ही आज. सो आपण एखादी महिला पुढे येऊन काहीतरी सुरू करते. आज बिझनेसमध्ये बऱ्याच महिला आहेत, पण बिझनेसकडे न वळता समाज सेवेशी जोडलं जावं, किंवा येस आय कॅन फाउंडेशन असं तुम्हाला का वाटलं, आणि असा कोणता मुवमेंट होता की जिकडे तुम्हाला वाटलं की हे आपण करूयात? येस आय कॅन फाउंडेशन कसं सुरू झालं तर म्हणजे त्याच्यामागे एक गंमतच आहे. कारण माझं जे प्रोफेशन सुरुवातीचं जे होतं की आधी सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर, प्रोफेशनल सोशल वर्कर, आणि बऱ्याच संस्था आणि कंपन्यांमधून काम करत करत बरेच काही व्हॉलेंटिअरिंग बेसिसवर प्रोजेक्ट्स मी करत होते. आणि त्या दरम्यानच मला जाणवलं की बऱ्याचशा गरजा आहेत समाजाचा, आणि दरवेळेला आपण नुसतं कोणी आपल्याला मदत मागितली आणि आपण केली तिथे आपण थांबून नाही चालत, त्याला काहीतरी मूर्त रूप आपल्याला द्यावं लागतं. आणि जसं मला स्वतःला बरेच फोन यायचे व्हिज्युअली चॅलेंज्ड मुलांचे की मॅडम आमची परीक्षा आहे आणि आम्हाला रायटरच मिळत नाहीये, मग आम्ही काय करू, किंवा काही जण आम्हाला रायटरसाठी आमच्याकडे पैसे मागतायत आणि मग आमच्या करिअरचं नुकसान होत आहे. तर मग अशा छोट्या छोट्या घटनांमधून ज्याच्यातून मी त्यांना मदत करत गेले, व्हॉलेंटियर्स त्यांना देत गेले की कोणीतरी येईल, तुमचा पेपर होईल. आणि मग एक कुठेतरी क्लिक होतं आपल्या डोक्यामध्ये की नाही, आता ही खरी वेळ आहे की आपल्याला त्याला एक चांगलं स्वरूप द्यायचंय. आणि मग आम्ही ठरवलं की मग नाव कसं काय देऊ शकतो. तर म्हटलं की आपण काहीतरी युनिक वेगळं करूया. येस आय कॅन या नावातच खूप मोठं एक आत्मविश्वास आहे. कोणीही आपल्याशी जे जोडलं जाईल ते त्याच्यामधून पण तो आत्मविश्वास दिसेल आणि आपल्यालाही प्रेरणा मिळत जाईल नावामधून. म्हणून आम्ही येस आय कॅनची सुरुवात केली. आणि बघता बघता आता 9 वर्ष तर होऊनच जातील मूर्त स्वरूप देऊन. काम तर त्याच्या आधीपासूनच आमचं चालू आहे, पण बेसिकली आम्ही सिनियर सिटीजन्स असतील किंवा स्पेशली एबल्ड मुलं मुली असतील, किंवा ज्या अशा मुली असतील की ज्यांना काही स्वतःचं करायचं आहे, ट्रान्सजेंडर्ससाठी पण आमची संस्था काम करते. तर अशा भरपूर प्रत्येक कॅटेगरीसाठी काही ना काही आमच्याकडे आहे. नक्कीच मॅम, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यात तुम्ही सांगितलं की येस आय कॅन फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही ही सगळी मदत करू लागलात आणि कुठेतरी त्याच्यातूनच
म्हणजे मदत तर अगोदरपासून होती, पण त्याच्यातून कुठेतरी मला असं वाटतं येस आय कॅन फाउंडेशन सुरू झालं. बट मॅम अदर दॅन दिस तुम्ही वृद्धाश्रम आहे आपलं येस आय कॅन फाउंडेशनचं, त्याचबरोबर हँडिकॅप रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. आज बऱ्याच ठिकाणी गेलं की जे सध्या वयस्कर लोकांसोबत ज्या काही घटना घडत आहेत, ज्या काही त्यांना गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, त्याच्यासाठी कुठेतरी एक त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करावा, ही एक खूप मोठी मला असं वाटतं सध्या काळाची गरज आहे. तर तुम्ही वृद्धाश्रम सुरू केलं, ते कधी सुरू केलं, त्याच्या मागचे काय त्याच्या मागे काय असं इन्सिडेंट होता का, किंवा ते सुरू करण्यामागे प्रेरणा तुम्हाला कुठून आणि कशी मिळाली? तर वृद्धाश्रम असं काही डोक्यात नव्हतं की आपल्याला पुढे चालवायचं आहे, पण काउन्सिलिंगच्या माध्यमातून मी एका ऑलरेडी आश्रमाशी जोडले गेलेले होते आणि तिकडे आणि तेव्हा माझं वयही खूप म्हणजे लहान होतं, म्हणजे मी जस्ट कॉलेज पास केलं होतं आणि मला स्वतःला आश्चर्य वाटत होतं किंवा मला सांगत होते की अगं तू कसं काय या सगळ्या वृद्धांबरोबर राहणार आहेस, आणि मलाही कुठेतरी असं एन्झायटी होती की आपण काय करायचं या सगळ्या वृद्धांमध्ये. कारण वृद्धाश्रम म्हटलं की लोकांच्या मनात काय येतं की कुठेतरी एक दुःखी सगळं वातावरण असेल, मग आपल्यालाही मूड आपला सगळा तसाच होईल. पण जेव्हा मी तिथे सुरू केलं प्रत्यक्ष काम करायला, तर मग मीच काही गोष्टी इंट्रोड्यूस केल्या. सुरुवातीला आम्ही स्पोर्ट्स डे केले सिनियर सिटीजनसाठी, आणि त्याच्यामध्ये आम्ही जे हँड मोटर कोऑर्डिनेशन आणि स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या केल्या. जसं आता आपण लसूण सोलणे असेल किंवा गवार तोडणे, तर ह्या सगळ्यांच्या ह्यानी आम्ही स्पोर्ट्स डे अँगल दिला. सिनियर सिटीजनसाठी फॅशन शो पण तेव्हा आम्ही केला होता बऱ्याच वर्षापूर्वी, आणि मग त्यांना रॅम्प वॉक करायला शिकवलं. कधी कुठल्या आजीनी कधीच पंजाबी ड्रेस आयुष्यात घातला नव्हता, मग त्या आजीला तो पंजाबी ड्रेस घालायला शिकवला. असं बरंच आम्ही हस्तखेळतं वातावरण ठेवण्याची मेन आम्ही तिथे सुरू केलं. आणि मग हळूहळू आम्ही तिथे आता तर युनिट ते बरंच म्हणजे 20 वर्ष झाली त्या युनिटला, आणि आम्ही ते आता काही वर्षापूर्वी ते पूर्ण चालवायला घेतले. पण नंतर मग आमच्या लक्षात आलं की वृद्धाश्रम ह्याच्यापेक्षा आपण त्याला एक स्पेशल केअर युनिट हे नाव चांगलं आहे. त्यामुळे वृद्धाश्रम असं म्हणतच नाही, त्याचं नावच स्पेशल केअर युनिट आहे. आणि आता तिकडे वृद्धांबरोबर तिथे अंध व्यक्ती आहेत किंवा ज्यांना दिसत पण नाही, ऐकू पण येत नाही, अशी पण मुलं आहेत. आणि शक्यतो आम्ही खेळीमेळीचं वातावरण तिथे निर्माण करतो, कारण आपल्याला एक जॉईंट फॅमिलीचं रूप तिथे द्यायचं आहे आणि एक टिपिकल संस्थेचं रूप द्यायचं नाहीये जिथे ते सगळे राहतात. तर असं आमचं सध्या स्वरूप आहे. किती सुंदर आहे ही कॉन्सेप्टच मुळात. म्हणजे मी जरी माझ्या घरापासून लांब असलो किंवा असले तरी मला ती कुठेतरी ते जाणवणारच नाहीये. कारण इथे आल्यानंतर मला कदाचित माझ्या घरात मला 4 ते 5 माणसांचं कुटुंब मिळालं असं, त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठं, अजून मोठं जे विस्तारलेलं कुटुंब आहे ते मला तिकडे मिळतंय. आनंद मिळतोय, यापेक्षा अजून मोठं ते काय. नेहा मॅम, बिईंग अ सायकोलॉजिस्ट, तुम्हाला या सगळ्याच गोष्टींसाठी, म्हणजे जे काही तुम्ही आता समाजसेवेचे काम करताय, तुमच्या फाउंडेशनचे काम करताय, बिईंग सायकोलॉजिस्ट, या सगळ्याचा कुठे इथे उपयोग झाला तुम्हाला? खूप होतो. म्हणजे दोन्हीही, जेव्हा आपण लोकांना समजून घेतो आणि जेव्हा आपण आपल्याला एखादी गरज ओळखता आली पाहिजे दुसऱ्याची. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे ही गरज असेल, पण गरज कुठली तरी दुसरी असते त्या व्यक्तीची. तर ते खरंच म्हणजे व्यवस्थित ओळखणं आणि मग त्याला प्रोजेक्टचा आकार देणं, ह्याच्यामध्ये बराच म्हणजे उपयोग आम्हाला होतो. काही वेळेला आपण जेव्हा बोलतो, दुसऱ्याची अडचण समजून घेतो, त्यावेळेला काही गोष्टी असतात, काउन्सिलिंगची काही टेक्निक्स असतात, ती वापरली जातात आणि त्याचा खरंच फायदा होतो. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जी टेक्निक्स आपण म्हणतो, तर ती बऱ्याच अंशी मी स्वतः वापरते. आणि कुठल्याही म्हणजे अडचणी असतील, काहीही गोष्टी असतील, कारण संस्था असेल तर अडचणी पण येतात त्याच्या मागे, तर आपण ते हसत खेळत कसं त्याला सोडवू शकतो, तर ह्याच्याकडे जास्त आमचा भर असतो. नक्कीच. मला असं वाटतंय की माझ्या प्रोफेशनचा, माझ्या पॅशनमध्ये मी कसा उपयोग करेन याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. कारण प्रत्येक वेळेलाच प्रोफेशन वेगळं आणि पॅशन वेगळं असेल तर येस आपलीही थोडीशी कसरत होते. पण जर मी माझ्या प्रोफेशनचा मी जर माझ्या पॅशनमध्ये कुठेतरी उपयोग करून घेते तर नक्कीच ते जे काम आहे ते अजून अधिक सुंदर होणार आहे. नेहा मॅम, तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या, पण तुर्तास एक छोटीशी विश्रांती घेऊया.
श्रोते हो, आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये, विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडलेले आहेत येस आय कॅन फाउंडेशनच्या फाउंडर, सायकोलॉजिस्ट, सोशल वर्कर नेहा खरे मॅडम यांच्यासोबत ही जी मुलाखत आहे ही अशी सुरू राहील. पण तुर्तास एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, काही दिवस आपण खूप छान मुलाखतींचा सिलसिला जो आहे तो आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत. आणि आजची ही जी विशेष मुलाखत आहे, या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत येस आय कॅन फाउंडेशन, अर्थात नावातच जी इतकी पॉझिटिव्हिटी आहे, इतकी ऊर्जा आहे, या अशा संस्थेच्या संस्थापिका नेहा खरे मॅडम, ज्या स्वतः एक सोशल वर्कर आहेत आणि सायकोलॉजिस्ट आहेत. नेहा मॅम, आतापर्यंत तुम्ही सांगितलं की ब्रेकपूर्वी की कशा पद्धतीने येस आय कॅन फाउंडेशन काम करते. पण असं म्हणतात की आपण ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला आपला विस्तार जो आहे तो हळूहळू वाढत असतो. आणि गेल्या 9 ते 10 वर्षांमध्ये येस आय कॅन फाउंडेशनचा विस्तारही तितकाच वाढलेला आहे. तुम्ही कशा प्रकारे बाकीच्या कम्युनिटींसोबत जोडल्या गेलेल्या आहात, किंवा बाकीचे काय असे प्रोजेक्ट आहेत जे सध्या सुरू आहेत आपले? तर जसं मगाशी मी म्हटलं की आपलं केअर युनिट आहे, ते रेसिडेन्शियल आहे, जिथे आपले वृद्ध राहतात आणि स्पेशली एबल्ड मुलं आहेत तर ती राहतात, किंवा काही अशा महिला आहेत की ज्या एकट्या आहेत तर त्यांची आपण काळजी घेतो. त्याच्यानंतर एक सक्षम म्हणून आपलं प्रोजेक्ट आहे. तर जेव्हा आम्ही वृद्धांबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला कळलं की त्यांच्या गरजा आणि त्यांच्यासाठी सेवा पुरवणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ह्याच्यामध्ये काहीतरी गफलत आहे. कारण त्यांना ज्या सेवा पुरवल्या जातात तर त्यांना कदाचित काही पटत नाहीत, किंवा आपल्याकडे जे टिपिकल वॉर्डबॉय आणि आयाबाई हे कल्चर आहे तर त्याच्यामध्ये पण बरेच आज हल्ली सिनियर सिटीजन संतुष्ट नाहीयेत की त्यांना ती चांगली सेवा मिळत नाही पैसे देऊन. ट्रीटमेंट एक मॅटर करते. बरोबर, खूप मॅटर करतं. आणि ह्याच्यामुळे मग आम्ही सक्षम अशा सुरुवात केली की वृद्ध कल्याण शास्त्र, ज्याला आपण जेरियाट्रिक ट्रेनिंग म्हणतो, की ते आम्ही मुलींना द्यायला सुरू केली, की ज्या मुली 7वी पास आहेत आणि त्यांना पुढे खूप शिकायचं नाहीये पण लवकरात लवकर त्यांना त्यांचं अर्निंग चालू करायचंय. तर मग ह्या वृद्ध कल्याण शास्त्राचा आम्ही एक अभ्यासक्रम तयार केला. त्याच्यानंतर तो आम्ही काही पायलट बेसिसवर रोल ऑन केला, काही मुलींना शिकवलं. आमच्याच वृद्धाश्रमामध्ये त्यांनी इंटर्नशिप्स केल्या, त्यांनी काम केलं वृद्धांबरोबर. आणि मग तोही हळूहळू प्रोजेक्ट वाढत गेला. ज्या काही अशा संस्था आहेत ज्या कम्युनिटी बेस्ड आहेत तर अशा संस्थांबरोबर आम्ही ह्याच्यासाठी काम करतो. आणि आज आपल्या एक 2000पेक्षा जास्त महिला मुली सक्षममधून पुढे गेलेल्या आहेत आणि काही वृद्धांबरोबर काम करतायत, किंवा काही हॉस्पिटलमध्ये आहेत, काही स्वतःचं फ्रीलान्सिंग करतायत. तर ह्याच्यामध्ये संधी पण आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण गॅप पण एक क्लोज करण्याचा प्रयत्न करतो. तर ते चालू आहे. त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर्सचा आपण मगाशी बोलत होतो, तर ट्रान्सजेंडर्स बरोबर पण आम्ही काम करतो. मी स्वतः जेव्हा सायकोलॉजीचा अभ्यास करत होते तर माझ्या मनात एक क्युरिओसिटी होती की बाबा ह्यांची सायकोलॉजी काय असेल, आपण ह्यांच्याकडे जाऊन बोलू शकतो का. तर मी प्रोजेक्ट केला होता, कॉलेज लेवललाच एक प्रोजेक्ट केला होता. पण आता मला लक्षात येते की आपल्याला इन्क्ल्युजनवर काम करायचं. इन्क्ल्युजन म्हणजे एक सर्वसमावेशक समाज की ज्याच्यामध्ये सगळ्यांना आपण एकत्र घेऊन चालतोय प्रत्येक कॅटेगरीला. तर ट्रान्सजेंडर्स बरोबर काम करताना आम्हाला लक्षात आलं की ह्यांना लवकरात लवकर अशा स्किल्स द्यायच्या आहेत की आत्ताची जे ट्रान्सजेंडर्स कम्युनिटी आहे की ते बेगिंग करतायत, किंवा मग त्यांना लग्नात वगैरे बोलवलं जातं, तर ते सोडून किंवा साईड बाय साईड स्वतःच्या पायावर एक त्यांना उभं राहायचं आणि त्यांना स्वतःचं एक क्रेडिबिलिटी मेंटेन करायची आहे त्यांना समाजात. मग आम्ही त्यांच्यासाठी काही आमच्या ट्रान्सजेंडर महिला होत्या त्या ऑलरेडी हॉस्पिटॅलिटीमध्ये त्यांना जायचं होतं. मग आम्ही रेस्टॉरंट इंग्लिशसाठी काही व्हॉलेंटरीली बेसिसवर प्रोजेक्ट चालू केलं. तर आज त्या म्हणजे स्वतः एस्टॅब्लिश्ड रेस्टॉरंट्समध्ये फ्लोअरवर काम करतात. आणि अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे आहेत आमच्याकडे केस स्टोरीज
त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की आपण सक्षम करतोय, तर मग आमच्याकडे असा प्रस्ताव आला की ट्रान्सजेंडर्ससाठी पण आपण एक बॅच करूया. कारण बरोबर. काय होतं, सिनियर सिटीजन्सना उचलायला किंवा काही अशा गोष्टी असतात ज्यात ते खूप चांगलं, त्यांच्याकडे पॉवर असते महिलांपेक्षा पण. मग आम्ही विचार केला आपण एक करूया का बॅच. मग आम्ही ती बॅच केली. काही ट्रान्सजेंडर्सना घेऊन आम्ही त्यांना पूर्ण शिकवलं की वृद्धांना कसं हाताळायचं, कसं त्यांच्या आजारांना कसं केअर कशी घ्यायची. आणि त्याच्यानंतर ती बॅच पण खूप छान झाली. त्यांना आम्ही व्हाईट ॲप्रॉन सगळ्यांना दिले होते. Wow. एक त्यांना पण एक प्रतिष्ठा मिळायला पाहिजे की मी हे बाबा असं काम करते. मग आम्ही त्यांना काही वृद्धांकडे पण पाठवलं होतं आणि त्यांनाही त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. एक त्यांना आपण एक ऑपॉर्च्युनिटी ओपन करून दिली या निमित्ताने. तर असे प्रोजेक्ट आपले चालू असतात. व्हिज्युअली चॅलेंजसाठी आपलं वर्षातनं 2दा मोबिलिटी ट्रेनिंग आपण घेतो की काही वेळा काय होतं की बाय बर्थ व्हिज्युअली चॅलेंज असतात आणि काही जण ॲक्वायर्ड असतात की काही ऍक्सिडेंट किंवा घटनांमुळे. पण मोबिलिटीमध्ये आपण त्यांना स्टेप्स कशा ओळखायच्या, नोटा कशा ओळखायच्या, त्याच्यानंतर घरामध्ये कसं ऑर्गनाइज्ड राहायचं, तर अशा बऱ्याच गोष्टींचं आपण त्यांना ट्रेनिंग देतो. ह्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही महिलांसाठी स्पेशली फ्लेम आणि फ्लेमलेस कुकिंगचं कार्यशाळा घेतली होती की जेवण कसं आपण करू शकतो चांगल्या पद्धतीने. तर ह्या कार्यशाळा आमच्या चालूच राहतात आणि त्याच्यामुळे आम्हालाही ताकद मिळते आणि त्यांनाही पुढे जाण्याची संधी मिळते. कोविडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही मेमरी क्लब चालू केला. मेमरी क्लब हा पूर्ण व्हर्च्युअल बेसिसवर चालणार आहे, ज्यात सिनियर सिटीजन्सना अल्झायमर डिमेन्शिया होऊ नये म्हणून काही ऍक्टिव्हिटी देतो आम्ही, ज्यात लॉजिकल रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि तो अजूनही खूप छान ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटी. करेक्ट. तर त्याच्यात आपल्याकडे 30हून जास्त महाराष्ट्रातनं लोक जोडलेले आहेत. अजूनही लोकांना आम्हाला जोडण्याची इच्छा आहे. तर अशा बऱ्याच आपल्या ऍक्टिव्हिटी चालू असतात. क्या बात आहे. खरं तर नेहा मॅम ही सगळी कामं इतकी ऐकूनच इतकं हे वाटतंय, भारावून घेत आहे की बरंच काही आहे करण्यासारखं. फक्त ते करण्याची एक म्हणतात ना की मनापासून कुठेतरी तयारी पाहिजे की हां मी हे करू शकते. आता कसं मी विडा उचललाच आहे तर मी तो असा उचलेन की तो पूर्णपणे ते पार पाडेल ते काम. तर मला असं वाटतं हे कुठेतरी तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. कारण बऱ्याच आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असतात, त्यातून आपण आपल्या आयुष्याला कशी कलाटणी मिळेल आणि आपण इतरांच्या आयुष्याला कशी कलाटणी देऊ, हे मला असं वाटतंय येस आय कॅन फाउंडेशन असेल हे का असं काम करतंय त्या प्रकारचं. कारण प्रत्येक गोष्ट एक चॅलेंज आहे. कारण जरी आपण हँडिकॅप रिहॅबिलिटेशन जरी सुरू केलेलं असलं तरी त्यांना सांभाळणं, त्यांना काय हवंय नकोय ती त्यांची मानसिक स्थिती, त्यांची शारीरिक स्थिती, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं. त्याच्या व्यतिरिक्त आपण स्पेशल युनिट जे सुरू केलं किंवा अनेक वृद्धांसाठी काम करताय, तर या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे प्रत्येक येणारं चॅलेंज आहे, ॲज अ नेहा म्हणून तुम्ही ते सगळे एक्सेप्ट करत असाल, पण व्हॉट अबाउट युअर टीम? तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करता किंवा त्यांना कसं गाईड करता या सगळ्या गोष्टींमध्ये? तर टीम म्हणजे आमच्याकडे 2-3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे आमच्या सेंटरमधलेच जे राहणारे आहेत तर ते आमचं कुटुंबच आहे. तर त्यांच्या आवडीनिवडी पण आम्ही लक्षात घेतो. आता आमच्याकडे काही जण कॉलेज करून पण काम करतायत, तर मग त्यांच्यासाठी तर त्यांची परीक्षा असेल तर पहिलं त्यांच्या अभ्यासावर फोकस करणं, किंवा काही आमच्याकडे विडोज आहेत, सिंगल वुमन आहेत, तर मग त्यांचा एक नुसतं स्टाफ म्हणून न बघता कोणीतरी ते आपलं आहे. जेव्हा तुम्ही ही भावना त्यांना देता तेव्हाच ते त्यांचं 100% तुम्हाला देतात. तर ते आम्ही नेहमी जपलेलं आहे. बरोबर, ऍब्सोल्युटली. त्याच्यानंतर जे दुसरे आहेत ते आमचे जे प्रोफेशनल्स सगळे आहेत, की जसं आता सक्षम साठी आमच्याकडे काही डॉक्टर्स आहेत, काही फिजिओथेरपिस्ट आहेत, किंवा काही अजून काही मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स आहेत. तर मग ह्या सगळ्यांशी आमचे नेहमी संबंध काही ना काही कारणाने जोडलेले असतात, भले ट्रेनिंग चालू असतील किंवा नसतील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात म्हणजे मी म्हणेन की एन्थुझियास्टिक कोण असेल आमच्याकडे तर सगळे कॉलेज स्टुडंट्स. कारण येस आय कॅन फाउंडेशननी काय केलं की
जेव्हा आम्ही असं विचार केला की आपण कोणी पेड स्टाफ आपल्याला ठेवायचा नाहीये, पण जी कॉलेजची मुलं मुली आहेत ज्यांना सोशलमध्ये काही करायचं आहे, सोशल सर्व्हिसमध्ये, आणि हल्ली आम्हाला खूप कॉलेजेस अप्रोच करतात आणि बऱ्याच मुला मुलींना ह्याच्यामध्ये काम करायचं असतं. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. एक तर त्यांना सोशल सर्व्हिस अवर्स हे मॅन्डेटरी असतात. काही मुलांना परदेशात शिकायला जायचं असतं, मग युनिव्हर्सिटीजकडनं काही त्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात, आणि काही मुलांना याच्यात पुढे जाऊन करिअर करायचं असतं. पण या सगळ्याचं आम्ही एक मूर्त रूप असं दिलं की प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही एक कला आहे आणि ही कला शिकायलाच पाहिजे. मग तुम्ही MBA करा, इंजिनिअरिंग करा, तुम्ही सोशल सेक्टरमध्ये जा किंवा अजून काही करा. सो प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी आम्ही मेंटॉर करतो सगळ्या मुलांना, अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट, आणि त्यांना आम्ही SICAN फाउंडेशनमध्ये इंडिपेंडेंटली प्रोजेक्ट हँडल करायची संधी देतो. आणि ही इंटर्नशिप असते, नंतर त्यांना सर्टिफिकेट देतो, ॲप्रिसिएशन लेटर देतो, आणि आता आम्ही 100हून अधिक मुलं मुली आमच्या हाताखाली तयार झाली आहेत क्या बात. आणि खूप छान प्रोजेक्ट हँडल करतात ते. वा, म्हणजे काय असतं की शेवटी तुम्ही थिअरी किती पण शिका, पण जोपर्यंत तुम्ही ऑन फील्ड, ऑन ग्राउंड जाऊन प्रॅक्टिकल नॉलेज घेत नाही किंवा प्रॅक्टिकली काही गोष्टी करत नाही, तोपर्यंत बऱ्याच गोष्टी या आपल्याला नाही समजत. कारण अनुभव जास्त मॅटर, एक्सपिरियन्स डज मॅटर. कारण प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं. नेहा मॅम, खरंच खूप मोठं काम तुम्ही करताय आणि SICAN फाउंडेशनच्या माध्यमातून मला असं वाटतंय खूप मोठी मोठी कामं होत आहेत. ती कामं अशीच होत राहो आणि तुमच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना खरंच SICAN फाउंडेशनची गरज आहे तिथपर्यंत SICAN फाउंडेशन पोहोचत राहू, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देईन. खरं तर तुमच्याकडून जाणून घ्यायला आणि तुमच्यासोबत संवाद साधायला खूप आवडतंय, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मला थोडंसं थांबावं लागेल. पण मॅम, जाता जाता एकच विनंती करेन की आज अनेक अशा महिला आहेत, खरं तर आपण महिला विशेष हा कार्यक्रम घेतोय, मुलाखत घेतोय, अनेक महिला आहेत ज्यांना असं वाटतंय की मी काय करू, किंवा प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. कोणी गृहिणी असतं, कोणी वर्किंग असतं, वर्किंग लेडीला पण प्रॉब्लेम आहेत, गृहिणींना पण समस्या आहेत, कोणी विडो आहेत, कोणी सिंगल मित्र आहेत. या सगळ्या महिलांना तुम्ही काय सांगाल की ज्या कुठेतरी निराश झाल्या आहेत किंवा त्यांना समजत नाही आयुष्यात पुढे काय करायचं? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मी नेहमी सांगत आले की एका पुस्तकात पण माझी गोष्ट आहे, Amazonवर ते अवेलेबल आहे, तर तिथे पण मी हेच सांगितले की 2 गोष्टी सेलिब्रेट करायला शिका. एक म्हणजे तुम्ही वाढदिवस सेलिब्रेट करता की ज्या दिवशी तुमचा जन्म झाला, आणि दुसरा दिवस की ज्या दिवशी तुम्हाला जाणवतं की तुमचा जन्म कशासाठी झाला. तर जेव्हा हे तुम्हाला जाणवतं तर ते सेलिब्रेट करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ओळखा की माझ्या जगण्याने कोणाच्या आयुष्यात फरक पडणार आहे घरच्या व्यतिरिक्त. ऑब्व्हियसली हे ज्यांच्यासाठी आहे की ज्या महिलांना काहीतरी करायचंय पण समजत नाहीये. तर जेव्हा तुम्हाला हे तुम्ही शोधून काढाल की अरे माझ्या जगण्याने कोणाला फरक पडणार आहे माझ्या कम्युनिटीसाठी, तिथे तुम्ही सुरू करा तुमचं काम करायला. मे बी तुम्ही थोडं सुरू करा, 1 तास, अर्धा तास, आणि म्हणजे मला असं नक्की वाटतं की स्वप्न नुसती बघू नका, ती तुम्ही जगायला शिका, आणि त्यातूनच म्हणजे खरा महिला दिन हा तोच होतो त्या दिवशी. नक्कीच. महिलांसाठी कुठलाही दिवस असा स्पेशल नाहीये. येणारा प्रत्येक दिवस हा महिलांमुळे आहे आणि महिलांसाठी आहे असं आपण म्हणूयात. आणि नेहा मॅम, खूप छान वाटलं, कारण आज तुमच्यासारख्या अनेक लेडी आहेत ज्या पुढे येऊन खूप काहीतरी चांगलं करतायत आणि तुमच्याकडून आमच्या किंवा आपल्या मागची जी पिढी असेल त्यांना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. की मला फक्त मी माझं स्वतःचं, माझ्या कुटुंबाचं केवळ इतक्या पुरतंच मर्यादित न राहता, जसं तुम्ही म्हणालात तसं मी माझा हा दुसऱ्यांना कधी मदतीस येईन, कधी उपयोगीस येईन, आणि हे ज्या वेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला मिळणारं मानसिक समाधान जे आज मला नेहा मॅमच्या चेहऱ्यावरती कुठेतरी दिसतंय ते कदाचित उद्या आपल्याही कोणाच्या तरी चेहऱ्यावरती असेल. नेहा मॅम, तुम्ही पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. अशाच SICAN फाउंडेशनचं काम पुढे चालत राहू, तुमचं काम असंच पुढे चालत राहू, आणि जो विडा तुम्ही उचललेला आहे त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत, आणि आपल्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या SICAN फाउंडेशनच्या सर्वेसर्वा फाउंडर नेहा खरे मॅडम. आपण पाहिलं की SICAN फाउंडेशन कशा पद्धतीने काम करत आहे. वृद्ध असू देत,
ब्लाइंड पीपल असू देत, हँडिकॅप पीपल असू देत, बऱ्याच लोकांसाठी, बऱ्याच महिलांसाठी येस आय कॅन फाउंडेशन खूप चांगले चांगले प्रोजेक्ट राबवत आहे. केवळ याच लोकांसाठी नाही तर कॉलेज गोईंग स्टुडंटसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी ते घेऊन आलेलं आहे. आणि यातून मला असं वाटतंय एक सायकोलॉजिस्ट म्हणून, एक सोशल वर्कर म्हणून कुठेतरी त्यांनी एक खूप छान रस्ता जो आहे तो निवडलेला आहे. आणि या रस्त्यांवरती त्या छान फुलं कशी या रस्त्यावरती येतील, हे रस्त्यावरती आनंदाची बाग कशी तयार होईल, हा एक त्यांचा जो प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळू दे. आणि ही आजची मुलाखत, विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल नेहा मॅम सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.